हॅलो, दिस विशाल नागपुरे. तर आज आपण बघणार आहे डिपार्टमेंट PSI. फायनली आपण एकदा स्टेजवर आलेलो आहोत. तुम्हाला बाकी सर्व सांगितलं आहे मी आता मेंटली. आता एक लक्षात ठेवायचं की डिपार्टमेंट PSI ज्यांचा पण स्कोर किती आहे म्हटलं आपण 30+, त्यांच्या 30+ म्हणजे 40 पण आले, 45 पण आले, 60 पण आले, कोणी म्हणते 70 तो पण आला बिचारा. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी 30+ वाल्यांसाठी 30, 31, 32 पासून तर सर्व जे पण आता मेन्सला जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत किंवा होतील बिचारे, त्यांच्यासाठी एक स्ट्रॅटेजी लेक्चर मी आणलेलं आहे. आणि बघा, तुझा स्कोर किती आहे, तुझा स्कोर किती आहे, तुझा स्कोर किती आहे, अरे माझा एवढाच आहे, तुझा 40 आहे, तुझा 50 आहे, अरे यार कट ऑफ इतका लागणार आहे, बस सोडून द्या बॉस, झालं, इनफ आहे, 2-3 दिवस झाले, झालं, सोडून द्या. आता शेवटी लागून जा. ज्यांच्या 30+ स्कोर आहे, एक थोडंसं ट्रस्ट ठेवा माझ्यावर, थोडंसं ट्रस्ट ठेवा. काही तर असेल यार, मी डायरेक्ट एवढं कॉन्फिडन्सनी बोलत आहे, काही तर असेल की काही टेक्निकल काही गोष्टी असतील की मी सांगायला 30+ वाल्यांनी अभ्यास करा, काही तर असेल. फर्स्ट कीमध्ये काहीतरी आहे, चेंजेस आहे, 5 ते 6 चेंजेस आहे. सेकंड कीमध्ये ते चेंजेस जर तुम्हाला भेटले तर तुम्ही डायरेक्ट 35-36 पण चालला जाणार आहे, फिक्स आहे, सर्वांना माहिती आहे. तर मग का बरं आपण आता अभ्यास करत नाही आहे, मला हे समजत नाही आहे. का बरं तुम्ही निगेटिव्ह माइंड होत आहे? रिझन एकच आहे ना, की तुमचे काही मित्र, काही लोक ग्रुपवर टाकत आहे की 40 ते 45च्या मदत कट ऑफ लागेल. त्यांना फक्त एक सिम्पल एक गोष्ट सांगा की बाबा 250 जागेसाठी 41.5 कट ऑफ लागतो, पेपर सोपी असल्यावर. 615 जागेसाठी जर पेपर सोपी जरी असला तरी 38 वर कट ऑफ लागला असता, 36 वर कट ऑफ लागला असता. पेपर जेव्हा टफ असतो, कंडिशन अशा पद्धतीचे असतात की तुम्ही सर्व अधिवेशनामधून सर्व गोष्टी चालू आहे, अधिवेशनाच्या आधी गणपती बंदोबस्त, देवी बंदोबस्त, हे सर्व गोष्टी आहे. सुट्ट्या सर्वांना भेटल्या नाही आहे. पुरा प्रशासन सुट्टीवर होता का? नाही ना. जे पेपर देणार सर्व सुट्टीवर नव्हते. आणि पेपर इतका सोपी नव्हता की म्हटलं अरे बाबा सुट्ट्या घेतल्या 3-4 महिन्यात होऊन जाईल, पॉसिबलच नाही. डिपार्टमेंट PSIचा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात टफेस्ट पेपर होता. म्हणजे टफेस्ट पेपर होता तो ऑब्व्हियसली आहे की कट ऑफ सुद्धा सर्वात शॉकिंग राहणार आहे, लक्षात ठेवा. यावेळेसचा कट ऑफ सर्वात शॉकिंग राहणार आहे, हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. ही माझी गॅरंटी आहे की शॉकिंग कट ऑफ सर्वांना दिसेल यावेळेस. पेपर मग किती पण टफ असो, सोपी असो, कोणी काय सांगत आहे, तुमचा मोराल डाऊन करणारे लोक खूप सारे आहे की जर समजा बाबा आपण हा जर प्रोपगंडा चालू केला 40 ते 45 तर अर्धे लोक असे समजतात. कट ऑफ मध्ये आल्यावर सुद्धा ज्या दिवशी कट ऑफ लागतो मेन, त्याच्या दीड महिन्याचा पेपर राहणार आहे. का अभ्यास करणार आहे तुम्ही हुशार असून सुद्धा? तर सर्वांनी अभ्यास चालू करून टाकलेला आहे, लक्षात ठेवायचं. 30-31 वाले सर्वांनी अभ्यास चालू करून टाकला आहे. फक्त आता दुष्प्रचार चालू आहे की बाबा 40च्या वर कट ऑफ लागेल, 40च्या वरवाल्यांचा अभ्यास करा. तर तिथं हजारच पोर आहे महाराष्ट्रात, मग बाकीचे 7 कुठून घ्यायचे? 40च्या वरवाले समजून घ्या 1000 विद्यार्थी, मॅक्झिमम 2000 विद्यार्थी आहे, 2 ते 3000 विद्यार्थी समजून घ्या. बाकी त्यांचं काय करायचं? 8000 विद्यार्थी घ्यायचे आहे, 8 ते 10,000 विद्यार्थी मेन्सला घ्यायचे आहे. त्याचं काय करायचं? तर तो जो मॉब आहे तो मॉब खूप चांगल्या पद्धतीने माइंड गेम खेळत आहे. तर आपलं काम आहे की एक स्ट्रॅटेजी ठेवायची आपल्याला. स्ट्रॅटेजीमध्ये आपण थोडंसं बघू काय राहणार आहे. तर बघा, याच्यामध्ये जनरली इंडियन पॉलिटी जे आहे हे 30 मार्काला राहील आणि बाकी तुमचं जे लॉ जे आहे हे 270 मार्क्ससाठी आहे. बस आता तुम्ही डोक्यात हेच ठेवा प्लॅनिंग. मला किती घ्यायचं आहे मेन्समध्ये वगैरे तेच बघा फक्त. आणि मला एक असं वाटतंय की तुम्ही या पॉलिटीमध्ये 26 ते 28 मार्क घ्यायला हवे. मागच्या वेळेस जे आता बघा, मी असं म्हणतो माझ्याकडे क्लासेस लावा आणि मी क्लास घेत पण नाही, टेन्शन नको घेऊ. मी असं काही क्लासेस घेण्यासाठी तुम्हाला बोलवत नाही किंवा काही नाही. एक लेक्चर आहे, तुम्ही बघून घ्या. प्रत्येक व्यक्ती नागपूरला येऊ शकत नाही ना, ऑनलाईन मी घेतच नाही, माझा फक्त ऑफलाईन क्लासेस ठेवतो मी होते. हां, लॉ सर्वांचा चांगल्या पद्धतीचा असतो, क्वेश्चन रिपीटेड असतात. लास्ट इयर क्वेश्चन बघा, डायरेक्टचे क्वेश्चन बघा, तुम्हाला इझी जाईल. 270 लॉ ॲक्ट खूप सारे आहे, अभ्यास खूप सारा करायचा आहे. तुम्ही त्या लहान लहान गोष्टीसाठी अजून पडू नये. 30 मार्क आहे, 31 मार्क आहे, 270 मार्कला लॉ आहे. IPC, CRPC, इंडियन इव्हिडन्स पासून सर्व तुम्हाला लहान लहान जे ॲक्ट आहे हे सर्व ॲक्ट तुम्हाला 270 मार्क्सला आहे. तर माझं एक टार्गेट तुम्हाला सांगतो जनरली की मग तुम्ही 220+ जर तुम्ही मार्क घेतले याच्यामध्ये, तुम्ही डायरेक्ट आतमध्ये, तुम्ही डायरेक्ट PSI 2 स्टार तुमच्या जवळ येऊन जाईल. आता गॅरंटी आहे. कसं
की जर समजा पॉलिटी 26 ते 28 मार्क घेतो आणि पॉलिटीमध्ये मार्क घेणं खूप सोपी आहे. हा जर काही तुम्हाला काही हेल्प लागली माझी जे नोट्स आहे काही त्या एक माझी गॅरंटी तुम्हाला सांगतो, नोट्सच्या बाहेरचं काहीच येणार नाही हे सुद्धा सांगतो तुम्हाला मी. आता वाटलं तुम्ही माझी नोट्स बघून घ्या, लास्ट इयरचे क्वेश्चन बघून घ्या, कोणत्या पण राज्यसेवेचे सुद्धा बघा, कंबाईन डायरेक्टचे सुद्धा बघा आणि येणारे सुद्धा बघून घ्याल्यानंतर तुम्हाला नोट्सच्या बाहेरचे प्रश्न भेटणार नाही. फक्त नोट्स ते एकदम थोडं टफ पण जाते एकदम, कारण ते क्लास नोट्स असल्यामुळे प्रॉब्लेम होतो, ते माझी रिटर्नची नोट्स असल्यामुळे. तर ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल त्या गोष्टी ज्यांना लागेल त्यांना. तर 26 ते 28 मार्क आपल्याला कुठे गेलेच नाही पाहिजे. आणि मी एक सिरीज चालवणार आहे याच्यामध्ये, क्वेश्चन आन्सरवाली सिरीज. तुम्ही ते करू शकता, ते फ्री ऑफ कॉस्ट जवळपास सर्वांना राहील. आणि सेकंड आहे लॉ, जे आहे 270 मार्कला लॉ राहणार आहे. तर आपल्या चांदी सरांची पुस्तक आहे किंवा अजून 2-3 काही अकॅडमीज आहे पुण्यामध्ये, सर्वांना माहिती आहे. तुम्ही त्यांचे रेफरन्स बघा, पुस्तकं बघा. मला वाटते कोणी शिकवण्यापेक्षा सर्वात लॉचे मास्टर तुम्हीच असता, पण तरी सुद्धा आपण कधी कधी रिव्हिजनसाठी क्लासेस लावतो, सुट्ट्या घेतो, काही हरकत नाही. तुमचं पर्सनल तुम्ही कुठे पण करा, काही असं फोर्सफुली तुला सांगत नाही आहे आणि ते तुमचे हक्क आहे. फक्त माझं एकच सांगणं आहे की एक स्ट्रॅटेजी चालू करून घ्या, प्लॅन जर करून घ्या, कारण की खूप मोठा वास आहे. मला असं वाटते की मेन्समध्ये 250 जो स्कोर आहे हा एक सेफ स्कोर आहे, सेफ. 220 पण लागू शकते कट ऑफ. बरं, मी प्रिलिमचं कट ऑफ सांगेन 210 220 पण लागू शकते. माझं काय म्हणणं आहे, पेपर व्हायचा आहे, आन्सर की यायची आहे मेन्सची. त्यामुळे सध्या आपण त्याला जे इंटेन्सिटीने आपण आता अभ्यास करू, तर डोक्यासमोर तेच ठेवा, डोळ्यासमोर तेच ठेवा तुमच्या की 250+ आपला जनरली असलं पाहिजे ना. 220+30 जवळपास तुमच्या 250 जवळपास स्कोर होतो. याच्यामध्ये तुमचे 50 मार्क फक्त मायनस होतात, खूप मायनस केले तसे मार्क मी याच्यामध्ये. इथे तर मला वाटतं आउट ऑफ घ्यायला पाहिजे, 200-240 असायला पाहिजे. पण ठीक आहे ना, ॲक्ट खूप सारे आहे किंवा होऊ शकते बाबा काही चेंजेस वगैरे. तर 250+ स्कोर ठेवा आणि जो व्यक्ती 250 स्कोर घेईल तो आरामात समजून घ्या आपल्या डिपार्टमेंट PSI होईल. पण हे सर्व मी तुम्हाला मेन्सच्या पेपरानंतर तुम्हाला पुन्हा स्ट्रॅटेजी सांगेल, पेपरची लेवल काय आहे, कसे प्रश्न विचारले त्यानुसार. कारण की जर हा विषय जर पलटून फिरवला त्यांनी तर मग सांगता नाही येत. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की आज आपण अभ्यास चालू करत आहोत, तर आपला टार्गेट काय असायला पाहिजे 250+. आय होप की सर्व विद्यार्थी जे ज्यांच्या 30च्या वर स्कोर आहे, जे पोरं 30+ मार्कवाले जे प्रिलिम्समध्ये आहे, ज्यांचे स्कोर 40 आहे, ज्यांचे स्कोर 45 आहे, ज्यांचे स्कोर 58 आहे, ज्यांचे स्कोर 54 आहे, ते सर्व हाच प्लॅनिंग करतील. आणि आय होप की तुम्ही सर्व जे आहे जो व्हिडिओ बघत आहे किंवा ज्यांचे प्लॅनिंग केली आहे ते सर्वजण महाराष्ट्रामध्ये सर्व करते याचं PSI म्हणून. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि काही जर काही मदत लागली तुम्ही मला विचारू शकता. माझा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे, त्यात तुम्ही मला कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एक जोमाने अभ्यास करा, सिरियसली अभ्यास करा, डिस्ट्रॅक्शन होऊ नका. डिस्ट्रॅक्शनसाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे सध्या आहे, तुमच्यासाठी डोक्यात टाकून ठेवलेल्या आहे की कट ऑफ लागेल नाही वगैरे. बस आपलं एक काम आहे 250+ डोक्यात आणा, बाकी काहीच तुम्हाला करायचं नाही आहे. ठीक आहे, बाकी काही आपण बघूया समोर काय आहे. तर मग काही असलं तर मला सांगा. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.